ही परिस्थिती एक मोठ्या संख्येने जे तुम्ही जमले आहात तुमचा खरोखरच ह्या उत्सव व्यवस्थितरित्या आणि शांततेत आणि सुखरूप येऊन जातो ही तुमचा काळजी आहात. म्हणून जर तुम्ही हा एवढ्या मोठ्या संख्येने आहात जमले आहात कारण आता थोडक्यात तुम्हाला सांगता जशी आम्ही ही जी आता अरेंजमेंट केलेली आहे जसे देवस्थान कमिटी सांगितलं बोर्ड कोण जे आहात त्यांच्या जी मुख्य द्वार आहात जो उत्सव असतो त्या उत्सवात मुख्य द्वाराला कोण असे येते ही जी डाव्या साईडची स्टेअरकेस आहे त्याच्या मिडल मध्ये आणि जिथले भाविक लोक आहात जे पुढल्या साईडला लक्ष्मणच्या साईडला येते त्यांना ते स्ट्रेट असे या मधल्या निघालं होतं तिथं असे योजना त्याचा दोन गेट्स केले होते जसे आम्ही तिरुपती वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्यू मॅनेजर असतात ती ज्या प्रमाणात तसे थंय होते थंय पेंडॉल लागतो होतो आणि थंयसर लोक रांगेत घेऊन उतरले. आता परत जे मायनिंग एरियातले कसे येते त्यांच्यासाठी दोन क्यू मॅनेजर पाटल्या साईडला जमले होते. कोणी गडबड करते म्हणजे असं की पुढल्या नाही गेली पावते पाटल्या नाही लेट पावते असं ना सामान नवी क्यू लागतल्या पुढल्या आड लागतल्या आणि पाटल्यावर आड लागतल्या. सो दोन्ही जे लोक भावी पाटल्याने येते आणि पुढल्या लागले त्यांना कितलोच टाइम होतो आणि पाटल्यामध्ये आल्यावर ह्या गेटीकडे फक्त दोन रंग लागतात आणि दोन रंगे ही जी साईडला जी स्टेअरकेस आहे त्या स्टेअरकेसला वरते ज्यांना दोघांची गती चढ जाते त्यांना आम्ही लोकांनी आणले ज्यांना लोकांची गती कमी जाते त्यांना दोन सरळ येते त्यांना कोण आणला आणि मुख्य द्वाराची मधली स्टेअरकेस आहे ती ओपन होती त्याच्या थोडी वर्षे कारण की देवस्थान कमिटी ज्यांना त्यांचं देवकार्य करत असतात त्याला इमिडिएट ते कार्य करत असतात त्यांना गैरसोय लावची म्हणून हे मुख्य द्वार ओपन केलेलं होते. आता पुढची जे इतकी जितकी जी यंत्रणा जे सगळ्या आनंदाची सोय केलेली आहे मोठी देवस्थान पर्यंत पार्किंग पर्यंत इथल्या लक्षात सगळ्यांनी भाविकांनी आणि भक्तगणांनी की सगळे मुवमेंट तुमचे कॅप्चर झाले होते हे सगळीकडे कॅमेरा मध्ये आणि हे आम्ही त्याचे काहीतरी 4-4 दिवसांनी आम्ही ऑब्झर्व करतो प्रत्येक मुवमेंट कॅप्चर जाते दोन वता भाविक वता येता हे सगळे रिझन कॅप्चर जाते. आमचं जे होमगार्डच्या पुढल्या वर्ल्ड कंट्रोल रूम असतो ते वर्ल्ड स्क्रीन असते पोलीस प्रशासन सगळे बसलेले असते आणि ते आम्ही ऑब्झर्व करतो घर घर किती चालणार आहे सगळे दिसतंय टीव्हीचे या सेंटरच्या आम्हा माइंड सिस्टम असलेली आम्हाला जर गर्दी झाली तर तुमचा योग्य तो योजना दिल्या होते आम्हाला प्रशासनाला भेटला तर कोकणाचा त्याच्यावर माइंड सिस्टम असलेली त्याच्यावर तुमचा योग्य तो योजना दिली होती ते तुम्ही योजना पाहायचो आणि देवस्थान कमिटीने सांगण्यात त्याच्याप्रमाणे तुमचं सांगत होतं की प्रशासनाने योग्य ती गाडी घेतलेली आणि मोठी वगैरे आम्हाला मंदिरापर्यंत एकही दुकान घालण्यानं अशा ऑलरेडी प्रशासनाने आदेश जारी केलेले असतात. जरी कोणी जर काही मंचावर गेलो तर त्याच्या गाडी स्पेशल बोर्ड तयार केलेला त्याचा आदेश जारी केलेला त्याच्याबरोबर थांबलेला पोलीस पीडब्ल्यूडीचे एक गाडी असते फेमस असते इमिडिएटली ते दुकान उचलून वेगळ्या वापरले. सो त्यांना लोकांनी सहकार्य करते पोलीस प्रशासनाला मंचावर जाणू उत्सव सगळ्यांचा भक्तगणांचा व्यवस्थितरित्या पार पडतो ही अशी एक अपेक्षा आहे. त्यांना सर्व उत्सव झाल्यामुळे देवस्थान कमिटी अध्यक्षांनी सांगितले की ज्यांना रोड त्यासाठी होईल मोठी तळीकडे स्नान करतो त्यांना जो मेन रस्ता तो यूज करते जो मेन आता रेकॉर्ड करता वरपा आणि तळीवर ज्यांना येतात तो दाखवा जो रोड आहे इंडिया तो आम्ही यूज करतो धोरणांमध्ये योगा करते त्यांना फक्त की भाविकांनी जर वरच्या त्यांना धोरण होता तळीचे त्यांना बाकीचे जे भाविक असतात ते धोरणाबरोबर तळीच्या वरच्या इतिहास जाणं की टू जाऊन मॅक्सिमम दाखवतोय आणि आम्ही घरी एक योजना केल्या की तळीच्या पुढल्या जेसीबी घालून तो एरिया क्लीन केलेली आहे तसंच त्यांना तुम्ही स्नान करून येते त्यांना फक्त राहायचे तर राहायचे बरोबर तुमचे सगळ्यांनी वापर केले होते फक्त इथे की 2-3 सेकंदाचा फरक असतो राहायचं तुमचं 50 जणांचा ग्रुप आहे 50 गेल्या फक्त 2-3 सेकंद गॅप असतो म्हणजे राहायचे परत चालू पण ते 2 रांगा असतो एमटीआर रोडवर दोन बरोबर त्या रोडवर त्यांना सुद्धा सगळीकडे कॅमेरा घातलेला असतो. सो तुम्ही गडबड करते मग उत्सव व्यवस्थितरित्या जातो आम्ही तुमच्याकडे सांगतो कारण ते रोड मागच्यासाठी इथून मोलाच पडलं तसं प्रशासन पोलीस कमिटी तसं जो उत्सव व्यवस्थित
व्यवस्थितरित्या पाठपुरावा धोरणांचो एकदम मलक वाटला जर तुमच्या जर सहकार्य मेळ्ळें जाल्यार तो निश्चितरित्या व्यवस्थितरित्या पार पडटलो आणि परत तुम्ही हे सांगले की तुम्ही जे सांगले की जी बांगला पुस्तक असता त्याच्याबद्दल सुद्धा आमचे कलेक्टर सर येयले त्यांच्यानी निर्देश दिलेले आणि मामलेदार बार्देस आणि मामलेदार बिचोली यांना आदेश जारी करपाक ऑलरेडी सूचना दिलेल्या आणि आता पुढल्या आठवड्यात मला वगैरे 15 तारखेक परत 10 तारखेक परत मीटिंग जावपाचे सगळे प्रश्न सर देवस्थान परत मेळटले आणि जो एक्झॅक्ट जो प्लॅन जो आम्ही वर्कआउट केला तो तुमका दाखयले आणि पब्लिश करतले इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट पब्लिसिटीकडनं दाखयले की कसे कसे जातले तुमका कोणाचं कितें आहा पेरिंग तुम्ही करा हे तिथं वचपाचो पाण्याची व्यवस्था ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल जातले देवस्थान कमिटीची खबरदारी घेतली आणि त्यांच्यानी आपण करता म्हणून सांगितलं